तुमचं सुद्धा माझ्यासारखं तळल्यानंतर तेल उरलं आहे का? बऱ्याचदा तेल थोडंच उरलं तर आपण पोळीला लावतो, पण अगदी खूप तेल असेल तर मग ते फेकावंही वाटत नाही. मग त्याचा कशा पद्धतीने रियूज करायचा हा विचार आपल्या मनामध्ये येतो. पण कुठेतरी असं वाटतं की हे तळलेलं तेल आपण रियूज नाही करायला पाहिजे, आपल्या आरोग्याला नक्कीच याचा धोका होऊ शकतो. पण थांबा ना, मी आहे ना, याचं प्युरिफिकेशन आज आपण करणार आहोत. बऱ्याचदा तळण्यासाठी आपण तेल ठेवतो, ते वापरतो सुद्धा, आणि बरेचसे लोक तळण्यासाठी तेल घेतात आणि ते एकदा दोनदा वापरतात. पण एकदा ते दोनदाच वापरावं, त्यापेक्षा जास्त वापरलं नाही पाहिजे. ते आपल्या आरोग्यासाठी बिलकुल चांगलं नसतं. किंवा बऱ्याचदा आपण ते तेल पोळीला सुद्धा लावतो, पण ते तेल अगदी एवढं मी म्हणते एवढं घट्ट झालेलं असतं आणि त्यामध्ये कचराही असतो. आता माझ्याकडेही तसंच तेल आहे. मी ते तळणीचं जे आहे ते तळून घेतलं होतं. तर मी काय केलं, गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घेतलं. म्हणजे त्याच्यामध्ये जे काही तळणीचे काही पदार्थाचे कण होते ते बाहेर निघाले. पण तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असं तेल झालेलं आहे. आता हे घट्ट झालेलं तेल आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगलं नाही आहे. पण मग एवढं तेल आपण फेकणार का? अजिबात नाही. अहो, असा मी तुम्हाला उपाय सांगणार आहे की जसं तेल तुम्ही तळण्याच्या अगोदर होतं अगदी तसं आणि तसं प्युरिफिकेशन होणार आहे. काय करायचं, एखादी प्लेट, वाटी काहीही घेऊ शकता. एकदम कारगर असा उपाय आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर आपल्याला साधारणतः 1 चमचा एवढा लागणार आहे. लक्षात घ्या, हा उपाय तुम्ही लाईक नाही केला या व्हिडिओला तरीही चालेल, पण सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. का? कारण असा जो काही आपण याचा रियूज करत आहोत तेलाचा, आणि इतकं छान प्युरिफिकेशन करत आहोत की जेणेकरून तुम्हाला तेल फेकायचीही गरज नाही आणि तुम्ही त्याचा पुन्हा एकदा वापर करू शकता. आता यामध्ये तुम्हाला घालायचं आहे 4 चमचे पाणी. 1 चमचे कॉर्नफ्लॉवरसाठी आपल्याला 4 चमचे पाणी घ्यायचं. ज्या चमच्याने तुम्ही कॉर्नफ्लॉवर मोजले त्याच चमच्याने तुम्हाला पिण्याचं पाणी 4 चमचे घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं. एकदम असं स्लरी टाईप होईल बघा. आता तुम्ही म्हणाल की प्राजक्ता, तेलामध्ये तू पाणी टाकतेस लिटरली? अहो थांबा ना, हेच तर मॅजिक आहे. तेलामध्ये पाणी टाकलं तर काय होतं ते तर मला तुम्हाला सांगायलाच नको, पण तेलामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकून बघा, अगदी मॅजिक होणार आहे. आत्ताच व्हिडिओला पटकन लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, मला ती जे काचेचं बाऊल होतं ते छोटं पडत होतं, त्यामुळे मग मी आता हे पूर्ण एका दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करत आहे. त्यानंतर आपण आता जी स्लरी करून घेतली आहे किंवा आपण एक पातळ असं लिक्विड तयार करून घेतलं आहे ते आपल्याला ह्या तेलामध्ये डायरेक्टली टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिक्स करायचं आहे. आता तुम्ही बघा, जसं आपण हे यामध्ये टाकलं अगदी छोट्या छोट्या अशा गुठळ्या तुम्हाला त्यामध्ये दिसतील. बघा, मिक्स नाही होणार पण छोट्या छोट्या गुठळ्या तुम्हाला दिसतील. आता तुम्ही म्हणाल हे आपण कसं प्युरिफाय करणार आहोत? तीच तर मजा आहे ना. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता तुम्हाला कढाई घ्यायची आहे किंवा कोणतंही भांडं घ्या, पण त्याचं जे काही बॉटम आहे ते जाड असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला हे पूर्ण यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे कढईमध्ये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इकडे आपण जेही हे तेल वापरतोय ते तुम्ही तळणीसाठी वापरू शकता, पण दोनदाच वापरायचे. जर तुम्ही दोनदा करून हे करत असाल तर मग पोळी वगैरेसाठी ह्या तेलाचा वापर करा. तुम्ही बिलकुल याचा भाजीला किंवा मग तळणीसाठी वापर करू नका. पोळीला लावलं ठीक आहे, तसं तर वापरायलाच नाही पाहिजे, पण पोळीला लावतं ठीक आहे, किंवा तळणीला तुम्हाला जेवढं तेल लागतं तेवढंच घ्या, म्हणजे जास्त तेल उरणार नाही. आता मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता, त्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलं होतं, जेणेकरून मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण ठरेल. एकदम मंद आच करायची आहे, मोठी आच करायची नाही आणि कढई यावरती ठेवायची आहे. आता जसं जसं हे तेल गरम होत जाईल तसं तसं काय होईल, आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे तर कॉर्नफ्लॉवर जे या तेलामध्ये एक्स्ट्राचं पाणी आहे ते संपूर्ण शोषून घेईल आणि जे तेल घट्ट झालं होतं ते तेल अगदी जसं तुम्ही पहिले त्याचं रियूज केलं अगदी तसं राहील. जे एक्स्ट्राचं तेल होतं ते पुन्हा मी यामध्ये घातलेलं आहे. आता जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं याचा गुठळ्या होतील. कशाच्या गुठळ्या होतील? तर कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होतील. तुम्हाला माहितीच असेल, आपण कॉर्नफ्लॉवर कोणत्याही याच्यामध्ये घातलं तर तो त्या पदार्थाला घट्ट असा पणा देतो, घट्टसरपणा देतो आणि जर आपण ते वरून वगैरे मिक्स केलं तर मग त्याच्या गुठळ्यासुद्धा होतात. बऱ्याचदा आपण ते व्यवस्थित मिक्स नाही केलं तर असं होतं. तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला हे कळालं असेल. आता बघा, एकदम मंद आचेवरती
फक्त 5 मिनटं झालेत आणि इकडे हे जे कॉर्नफ्लॉवर आहे ते जमायला लागले. तुम्हाला दिसतंय पांढरं पांढरं ते कॉर्नफ्लॉवर आहे. बस आपल्याला याला एकदम जास्त शिजवायचं काहीच गरज नाही. जेव्हा हे कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या तुम्हाला दिसायला लागेल तेव्हा तुम्हाला अगदीच गॅस बंद करायचा आहे. तुम्हाला याची वाट बघायची नाही आहे की याला एखादी उकळी येऊ द्यायची आहे की काय. आता काय होतं, बऱ्याचदा जर तुमच्याकडून हे जास्त शिजल्या गेलं तर खालच्या जे काही कढई वगैरे किंवा जेही भांडं घेतलं त्याला हे चिटकू शकतं. म्हणूनच मी म्हटलं इन केस तुम्हाला नाही कळालं ते खाली चिटकलं तर जर हेवी बॉटमचं खालचं कोणतंही भांडं असेल तर ते व्यवस्थितरित्या तुम्ही घासल्यानंतर निघेल, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. आता ही एकदम राईट स्टेज आहे. कॉर्नफ्लॉवर पूर्ण त्याने जे काही पाणी होतं ते ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे, त्याच्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत आणि आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगते आहे, नोट किंवा टिप म्हणून तुम्ही हे लक्षात घ्यायचे आहे, तुम्हाला हे करत असताना हाय फ्लेम करायची नाही. आता तुम्ही म्हणाल यामध्ये आपण पाणी घातलं आहे तर मग हे उडेल का? जसं की आपण एखाद्या तेलामध्ये बाय चान्स पाणी पडलं आपल्याकडून तर कसं उडतं ना अंगावरती तेल, तर तसं काहीच होत नाही. एकदम तुम्ही बिनधास्तपणे हे करा. त्यानंतर बघू शकता गॅस बंद केला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इकडे ज्या बाउलमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही आपण हे गाळून घेतो आहोत तेव्हा तुम्हाला ही गाळण्याची प्रोसेस 2 ते 3 वेळास करायची आहे. म्हणजे पहिले आता जेव्हा तुम्ही हे गाळून घेत आहात तेव्हा तुम्ही गाळणीने गाळा. त्यानंतर तुम्ही एखाद्या कपड्याचा वगैरे वापर करू शकता. मी असं का म्हणते आहे की याच्यामधलं जे काही कॉर्नफ्लॉवर आहे ते पूर्ण निघालं पाहिजे, कारण जर तुम्ही एकाच वेळेस केलं तर तुम्हाला नंतर हे तेल थंड झाल्यानंतर असं पांढरट दिसेल. आपल्याला तसं दिसायला नको, म्हणून तुम्हाला हे 2 ते 3 वेळेस गाळून घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवणार आहे की माझं साठवणीतलं तेल आणि यामध्ये फरक. आता तुम्ही म्हणाल की अगं तुझा कलर तर असाच आहे, तर मी इकडे राईस ब्राउन ऑइल यूज करते आणि त्याचा कलर असाच असतो. तुम्ही वाटलंच माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही बघू शकता, त्याचा कलर अगदी असा असतो. तुम्हाला हा हॅक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो करून बघायचं आहे आणि मग तुमचा अनुभव जे आहे माझ्यासोबत शेअर करायचा आहे. पण एक गोष्ट तुम्हाला नक्की करायची, हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत तुम्हाला शेअर करायचा आहे, कारण सगळ्या घरामध्ये असं तेल उरलं जातं आणि त्याच तेल कुठेतरी मग खूप घट्ट होतं किंवा त्याचा परत रियूज केला जातो. आरोग्यासाठी सुद्धा ते घातक ठरतं. त्यामुळे तुम्हाला हे असं करायचं आहे. बघता इकडे तेल आपलं पूर्ण आपण गाळून घेतलं. आता यावरती जे काही कॉर्नफ्लॉवर आहे बघा, हे आपल्याला डायरेक्टली फेकून द्यायचं आहे. याने तेलामधलं सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे. किती छान मॅजिक केलं ना कॉर्नफ्लॉवरनी. इकडे बघू शकता अगदी आपलं तेल मस्त असं प्युरिफाय झालेलं आहे. आता मी तुम्हाला याची बिफोर म्हणजे हे तळण्याच्या अगोदर कसं होतं ते सुद्धा दाखवते. आता कॅटलीतलं तेल बघू शकता आणि बाउलमधलं तेल बघा, कलर सेम दिसतोय ना. हे बघा, हे रास्ब्राइन ऑइल आहे म्हणून याचा कलर असा आहे. तुमचं सूर्यफूलचं तेल असेल तर ते ट्रान्सपरंट दिसतं तुम्हाला, ते ट्रान्सपरंटच होईल. सो तुम्ही हे करून बघा. आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणाल की नाही हेच आहे, तर तसं खरंच नाही आहे. याचा कलरच असा असतो आणि हे थोडंसं घट्ट असतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.